अजित पवारांची जनसन्मान यात्रा मुंबईतल्या वांद्रे पूर्व या जिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघामध्ये आहे सध्या आणि स्वतः जिशान सिद्दीकी बोलतायत। आपण थेट जाऊया तिकडे। रोकने वाले भी आसपास है, मैं किसी का नाम नहीं लूंगा, मगर आप सब समझदार हैं कि किसने काम रोका है और किसने काम किया है। तब भी अजीत दादा महाविकास आघाड़ी के सरकार में डिप्टी चीफ मिनिस्टर थे। उनके बेटे पार्थ पवार जी मेरे बहुत पुराने दोस्त हैं। जब भी मुझे फंड एलोकेट किया जाता था, प्रफुल्ल भाई भी इधर उपस्थित है, मेरे पिताजी के बहुत पुराने मित्र हैं, बड़े भाई जैसे हैं। सुनील तटकरे जी हैं, उनकी बेटी अदिति मेरी हम उम्र, मेरी बहुत अच्छी दोस्त है। तो मैं इनके पास जाता था। मैं जब अपने नेताओं के पास जाता था तो वो कहते थे कि ये मुख्यमंत्री की सीट है, हम कुछ नहीं कर सकते थे। तभी दादा को जरूरत तो नहीं थी, पर वो फोन करते थे फाइनेंस मिनिस्टर होने के नाते, और तब भी मुझे वांद्रे पूर्व के लिए फंड मिलता था। तो तब से मैं उनका आभारी हूं। अब भी जो काम हो रहा है इन सब की मदद से हो रहा है, और आगे बहुत सारा काम करना है, बहुत सारा काम करना है। मैं हमेशा कहता हूं कि हमें सिर्फ काम करना है, हमें सिर झुकाकर काम करना है, मगर हमें कोई काम करने से रोके सो हम सिर उठा के जवाब देना भी जानते हैं। और कई लोग मुझे पूछ रहे हैं कि आगे का क्या प्लान है। मैं उनसे यही कहता हूं कि मैं मेरी माताओं से पूछूंगा, मेरी बहनों से पूछूंगा, मेरे भाइयों से पूछूंगा, मेरे बाप समान मेरे बुजुर्ग से पूछूंगा, और चुन के लाने का जो काम है वो जनता का है। आपकी दुआ मेरे साथ हो, आपकी प्रार्थना मेरे साथ हो, तो कोई मेरा बाल भी बांका नहीं कर सकता है। यहां पे बहुत अन्याय हुआ है, मगर हर एक बार हमने कांटे की टक्कर दी है। जब आप मेरे पास आते हो कोई काम के लिए, तो मैं भी ऊपर जाता हूं काम लेने के लिए। अगर आपको जब जरूरत हो और मैं नहीं हूं तो नहीं चलेगा ना। रात हो या दिन हो, आपका बेटा, आपके भाई आपके साथ रहता है ना। तो जब मुझे काम हो और मैं नेतागण के पास जो जाऊं और मुझे कहा जाए कि नहीं, ये मुख्यमंत्री जी की सीट है, हम कुछ नहीं कर सकते, तो कहीं ना कहीं बदलाव की जरूरत है। और वो बदलाव आपसे शुरू होगा और आप सबके बीच से शुरू होगा। लाडली बहन योजना के मैंने बारे में बात की। 15,000 से अधिक हमारी महिलाओं को इसका लाभ मिला है। आगे भी बहुत लाभ होगा। 31 अगस्त से पहले ज्यादा से ज्यादा मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि रजिस्ट्रेशन करिए। सबके खाते में पैसे आएंगे। आप सबके भाई अजीत दादा, प्रफुल्ल भाई, सुनील तटकरे जी, बाबा सिद्दीकी जी, समीर भुजबल जी, संतोष दादा, सब सामने बैठे हैं, और हम सब आपको आश्वासन देते हैं कि आपका काम हमारा काम है और आपको न्याय दिलाना हमारा काम है। सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, हमारे दिलों में भी मोहब्बत की बहुत जरूरत है। ज्यादा नहीं कहूंगा, हम सब उत्सुकता से रुके हैं अजीत दादा के लिए। एक शायरी लिखी थी मैंने, मेरा फोन किधर है, तो जाते जाते सिर्फ एक शायरी बोलना चाहूंगा आपके सामने। गड़बड़ में याद नहीं रही मुझे, मगर बोलना जरूर चाहूंगा। संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की, संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की, साजिश से बुझ जाए हम वो चिराग नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज। आपले लाडके दादा, हो चालू आहे दादा। आपले लाडके दादा या ठिकाणी भाषण करायला, आपल्याला संबोधित करायला उभे राहत आहेत।
या ठिकाणी आपले लाडके दादा, जोरदार टाळ्या होऊन दे दादांसाठी. सर्वांनी स्टँडिंग थँक्यू. खासदार प्रफुल्ल पटेल जी, खासदार सुनील तटकरे जी, माजी मंत्री बाबा सिद्दीकी जी, येथील लोकप्रिय आमदार जिशान सिद्दीकी जी, समीर भुजबळ, नरेंद्र राणे, संतोष दिवाळी, शिवाजीराव नलवडे, अर्शद अमीर, सूरज चव्हाण, मनीषाताई तुपे, आरतीताई साळवी, बापू भुजबळ, दिनकर तावडे, मनोज व्यवहारे, सर्व उपस्थित असणारे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, मुंबई आणि मुंबई उपनगरातील जमलेले सर्व माझे जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, विशेषतः वांद्रे पूर्व मतदारसंघातील जमलेले माझे बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, आमच्या सगळ्या मुली, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच वांद्रे पूर्व आणि मुंबईकरांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज रक्षाबंधन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाऊ आणि बहीण यांचं नातं एक मजबूत करणारा हा सण, हा उत्सव, ह्याच्यामध्ये भावाच्या आणि बहिणीच्या नात्यामध्ये आत्मीयता, प्रेम असा वाढवण्याचा हा रक्षाबंधनाचा सण आहे. आज प्रत्येक घरामध्ये खूप उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासमध्ये सगळेजण हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात. मी आवर्जून पक्षाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. मला माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली. आज मुंबईच्या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क मायमाऊलींना आणि बहिणींना आणि मुलींना साधतोय, कार्यकर्त्यांची साधतोय. परंतु अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवले, पण एवढा मोठा उत्साह माझ्या मायमाऊलींचा, माझ्या बहिणींचा मला ह्याच्या आधी कधी बघायला मिळाला नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आज भावाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला राखी बांधलेली आहे, इतर मान्यवरांना बांधलेली आहे. मी एकच तुम्हाला विश्वास देतो की ज्या प्रेमाने, ज्या आपलेपणाने तुम्ही राखी बांधलेली आहे, तेवढंच आपलेपणा आणि प्रेम हे भावाच्या नात्याने आणि तुमचं संरक्षण ही करण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची राहील. हा देखील शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. शेवटी आम्ही जनसन्मान यात्रा का काढली? आता जिशांदी बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं. 5 वर्ष अतिशय तरुण आमदार म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं. माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून येत असतात. तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्याही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याच्यामुळे कुणी माझ्याकडे आलं, तो सत्ताधारी पक्षाचा असो नाही तर विरोधी पक्षाचा असो, तर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून मिळालेली आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. मी आज मुंबईकरांना, मुंबईतल्या तमाम जनतेला सांगेन, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारधारेने, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेने, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे. महात्मा फुलेंच्या विचारधारांनी
आम्ही सगळेजण पुढे चाललोय. आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे. आपण सगळे भारतीय आहोत. जातीय सलोखा ठेवला पाहिजे. एकमेकांमध्ये भेदभाव करून कधी कुणाचं भलं होत नसतं. आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. कदाचित माझ्या मायमौल्यांना आणि माझ्या बांधवांना प्रश्न पडेल, नागरिकांना प्रश्न पडेल, किंवा यांनी आता जनसन्मान यात्रा का सुरू केली. मी जनसेवक आहे, झिशान जनसेवक आहे. आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जनतेचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामुळं जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कुठल्याही पदावर असू किंवा नसू, पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जातो खेडोपाडी तालुक्याच्या ठिकाणी अनेक शहरात प्रचंड उत्साहाने महिला भगिनी भेटायला येतात. त्याच्या आधी तर काल अक्षरशः 2-2 हाताला राखी बांधावं लागायच्या एवढ्या महिला त्या ठिकाणी गर्दी करायच्या. आज पण तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आम्ही सगळ्यांनी सरकार चालवत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे जातोय. आम्ही विरोधकांवर टीका करत नाही, त्यांचा त्यांना लकला. विरोधक मात्र आमच्यावर हल्ले करतायत, आम्हाला शिव्या शाप देत आहेत. आम्ही या चांगल्या योजना आणल्यात. कुणाकुणाला आणल्यात? माय माऊली बहिणींना आणल्यात, त्याच्यानंतर वारकऱ्यांना आणल्यात, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आणल्यात, त्याच्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींच्या करता आणल्यात, सगळ्या समाजाच्या करता आणल्यात. आणि ह्या योजना ठराविक जाती करता नाही, माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलाला, प्रत्येक कुटुंबामध्ये ते आम्ही माझी लाडकी बहिणीचे जे काही मदत आहे ती आम्ही करतोय. तो महिलांचा सन्मान आहे, तो महिलांना सबल करण्याचा कार्यक्रम आहे, तो महिलांना सक्षम करण्याचा कार्यक्रम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.